आता मी हे 250 ग्राम मूग आणून 8 तासासाठी भिजत घातले पाण्यामध्ये. आता ते भिजलेले आहे. आता याला मी टोपलीत गाळून वरवरचे काढून ठेवते. किंवा जर भिजलेले मूग गाळले ते वर येते आणि जे न भिजलेले ते खाली राहतात, तर ते शिजताना कट असा आवाज येते, म्हणून ते चांगले नाही, म्हणून वरवरचे घोडून काढायचे. आता पूर्ण हे घोळू काढते मूग आणि आता वरवरचे परातीत घेऊन तेही काढते. त्याच्या खाली परातीच्या खाली कडक मूग राहते. आता ते मी कपडा झाकून त्याला हे करते, झाकून ठेवते. हे 8 तासासाठी छान मोड आलेले आहे मूग. हे पहा कसे मोड आलेले आहे. याचा आपण उसळ करू शकतो किंवा